इथंच बसले, माझे भाऊ वाट बघतायत, दर्शन घेऊन आले. हा ताई, इतक्या कमी वेळात लई भारी बोललात तुम्ही. मी उगीच रुसून बसले त्याच्यावर. एका मोठ्या बहिणीसारखं तुम्ही योग्य येळी माझे डोळे उघडायला आलात. आशीर्वाद द्या. राहते. किती सुंदर आहे ग तुझं मंगळसूत्र. अग काय करते? मंगळसूत्र तर बाईचा अभिमान आहे, अभिमानानं मिरवायचं असतं. राहू दे की बाहेर. नाही, नको. अशी काय पोरगी? वहिनी नाही म्हणजे जोडी चांगली आहे तुमची, पण वहिनी काय आमच्या मावशीसारखी नाही बरं का अजिबात. म्हणजे अरे एवढा वेळ झाला, आम्ही पाहुणे घरी आलोय, आम्हाला साधं पाणी पण विचारलं नाही आमच्या वहिनीने. सोनू, अरे आता आल्यात ना, का रे मस्करी करायची? ही बर का मावशी सारखी, आले आले पाहुण्यांना पाणी विचारलं. थँक्यू. पारू, जेवणाची तयारी कर. बर. तयारी आधी हा मला सांग. हा प्रीतम अजूनही तुझ्या मागं भाई बोला भगवान बोलाचा जप करत फिरत असतो का? हा, मी तुम्हाला सांगतो वहिनी, आम्ही या दोघांना आधी प्रीतमची जोडी म्हणतच नाही, राम लक्ष्मणाची जोडी म्हणतो. काय असतो काय? बघ जरा या दोघांकडे. हा सोन्या सतत भांडत असतो माझ्या बरोबर, पण हे दोघं भाऊ एकमेकांच्या गळ्यात गळे घालून असतात कायम. मी तुम्हाला सांगतो, आमची मम्मी या दोघांचं उदाहरण देऊन आम्हाला सतत मारत असती. तुम्ही दोघं आल्यात, आमची चिमणी कुठे राहिली? हा तोच विचार करतोय ना. आता आतापर्यंत सगळ्यांवर चिडचिड केली असते, तिने आरडाओरडा केला असता. असू दे, पण आमची तायडी आहेच समंजस. हो. मंदिरात गेली ती, येईलच डोंग कावळा. मग बघा कसा आवाज करतोय. कशी आहे तुम्ही सगळे? अगं कुठे होतीस तू? हा आता आले ना. चल चल, मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या. चल चल. गेली पण मुलांनो, आलाय तसे 2-4 दिवस राहा, मस्त एन्जॉय करा. ट्रिप वगैरे काढूया आपण. अहो नाही ना, संध्याकाळची बस आहे आमची, नाही तर थांबलो असतो आम्ही. नाही म्हणजे राहिलो असतो, पण लई तयारी करायची. ते माझं लग्न आहे ना माझं. क्या बात आहे. 24 जानेवारीला लग्न आहे माझं. समजे येणार ना? म्हणजे काय, दाभाड्यांच्या घरचं लग्न आहे, मी अजिबात नाही करणार. तुम्ही बोलत बसा, मी बसतो स्टुडिओ मध्ये, बसतो काम करत. काय झालं प्रीते? इकडे रे, हे ना इकडे, हे इकडे 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 तू का आमच्या बसनं लांब वय इकडे असं नाही. हा? ये इकडे. अरे ये ना. आणि पुस्तक काय रे, आता एकमेकांकडे बघत पण नाहीत. काहीतरी सिरियस मॅटर असणार बावड्या. दादा, चाय. अरे थँक्यू. एक मिनिट. तू पारू ना? म्हणजे आदित्य आणि प्रीतमची मैत्रीण ना? वय, मी काम करते इकडं, स्वयंपाकघर सांभाळते. अच्छा, बरं आम्हाला सांग, त्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? पारू, आम्ही पण दोघं भावंडच आहे. हा, आम्हाला खरंच सांग, काही झालंय का? वय दादा, बराबर ओळखलत तुम्ही. आदित्य सरनं प्रीतम सरंमध्ये भांडण झालं आहे. आदित्य सरांनी हात उचलला प्रीतम सरांवर. काय? दादा, दोघे बी भाऊ जिद्दीला पेटलेत.
तर तुम्हीच काहीतरी प्रयत्न करा. काय बी झालं तरी हे घर तुटतं कामा नये. करतो. पण ते देवी आईंना देवी अहिल्या मॅडम. मावशी. हा नाही नाही तू काळजी करू नको. मावशीला नाही कळू देणार आम्ही. हे एवढं झालंय तर काहीतरी करावं लागेल बावड्या. मला नाही माहित तुझी काय अडचण आहे का. तू तुझं हे सत्य सगळ्यांसमोर का नाही सांगत आहे. पण खायची नको करू. तो देव आहे ना तर तुला बळ देईल बघ. तुझं हे सत्य तू सगळ्यांसमोर आणू शकशील, सांगू पण शकशील. सवाष्णीचं कपाळ असं मोकळं नाही राहता कामा. राहू दे राहू दे. ताई तुम्ही खरंच फर्स्ट क्लास आहात. नुसतं फर्स्ट क्लास नाही, फर्स्ट क्लास दाबाडे आहे आम्ही. येऊ का. एक लक्षात ठेव, आता एकत्र यावंच लागतंय.